आता जर तुम्ही बसमध्ये प्रवास करताल, तर तुमच्या आजूबाजूला प्रोटेक्शन ठेवा, नाहीतर तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. असे का? तर बघा केरळमधली केस आहे. 42 वर्षांचे दीपक स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये प्रवास करत होते. आता बसमध्ये गर्दी होती, काही जण उभे होते, नॉर्मल दिवस होता. आता त्याच बसमध्ये ही मुलगी रेकॉर्डिंग करत होती. व जेव्हा लोकं उतरत होते, गर्दी होती व दीपकच्या हाताचा कोपरा तिला टच झाला, ज्यामुळे तिने दावा केला, की दीपकने तिला मुद्दाम चुकीचा टच केला आहे. व इतकेच नाही तर Instagramवर व्हिडिओ पोस्ट केले. व्हिडिओ व्हायरल झाले. 20 लाख व्ह्यूज. आता जितके पण तिथले लोकल लोकं होते, त्यांनी दीपकला ओळखले. सगळेजण त्याला शिव्या द्यायला लागले. कमेंट्समध्ये ट्रोलिंग करणे सुरू केले. म्हणजेच की हजारो लोकं काय खरं आहे, काय खोटं आहे हे माहीत नसताना सुद्धा एका व्यक्तीला जज करायला लागले. दीपकजींना धक्का बसलेला होता ह्या गोष्टीचा. त्यांच्या मित्राने सांगितले, की त्यांना वाटत होते, की ह्या मुलीवर लीगल ॲक्शन घ्यावी. परंतु सकाळी जेव्हा त्यांच्या घरच्यांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा ते आत दोरीला लटकलेले होते. आता पोलिसांनी त्या मुलीवर, जी स्वतःला सायकॉलॉजिस्ट म्हणते, आत्महत्येस प्रवृत्त करणे ही केस केली आहे. आता जे तिथले पुरुष आहेत, ते यामुळे आंदोलन करत होते, की गर्दी असणाऱ्या बस किंवा ट्रेनमध्ये चुकून टच होणे ही नॉर्मल गोष्ट आहे. पण हे तर मानतात, की कित्येक चुकीचे लोकं सुद्धा असतात, परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच नरेटिव्हने जज केले जाईल, तर काय हे बरोबर असेल? आता तुम्ही विचार करा, त्या मुलीला तर काही फॉलोवर्स भेटले असतील, परंतु त्या फॅमिलीने आपल्या घरातील व्यक्ती गमावला आहे.